एखाद्या प्रसंगामध्ये कोण देवासारखा धावून येईल हे सांगता येत नाही. अशा व्यक्तीचे आभार आपण कितीही मानले तरी कमी असतात. आता मी असं का म्हणतोय, तर ही घटना आहे पुण्यामधल्या पिंपरी चिंचवडमधली. काय झालंय, तर एक बस असते, ती संध्याकाळच्या सुमारास चाकणच्या दिशेने चाललेली असते आणि बसमध्ये सगळं सुरळीत चाललेलं असताना एका व्यक्तीला अचानक छातीमध्ये दुखायला लागतं. छातीमध्ये दुखायला लागल्यानंतर तो अस्वस्थ होतो. ही गोष्ट बसमधल्या कंडक्टरच्या लक्षात येते. तो प्रवाशांना सांगतो, तो ड्रायव्हरला सांगतो आणि ही बस थेट एका हॉस्पिटलमध्ये शिरते. नेमका सगळा प्रसंग काय आहे, त्या व्यक्तीचं पुढे काय झालं, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मी जसं म्हटलं की ही घटना आहे पिंपरी चिंचवडमधली PMPMLची बस. खरं तर PMPMLच्या बसबद्दल तुम्ही वेगळे व्हिडिओ बघितलेले असाल. कधी त्याचे ॲक्सिडेंट्स होतात, कधी अनेक तक्रारी असतात की स्टॉपवर ही बस थांबवली जात नाहीत, उद्धटपणे ड्रायव्हर वागले जातात. पण यामध्ये वेगळा अनुभव आलेला आहे. ही बस पिंपरी चिंचवडकडनं चाकणच्या दिशेने चाललेली होती. साधारण संध्याकाळी 6-7:30ची वेळ होती. ही बस साधारण DY पाटील जे आर्ट्स कॉमर्स कॉलेज आहे पिंपरीमधलं, तुम्ही जर तिथले असाल तर तुम्हाला माहिती आहे, तिथे आलेली असताना एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागतं. त्याच्या छातीत दुखायला लागतं, तो तिथे अस्वस्थ होतो, त्याला काही बोलता येत नाही. ही गोष्ट बसमधल्या कंडक्टरच्या लक्षात येते आणि तो तातडीने याच्यावर काय पावलं उचलता येईल याचा विचार करतो. प्रवाशांना सुद्धा याचं गांभीर्य कळतं. ही गोष्ट ड्रायव्हरला सांगितली जाते आणि ड्रायव्हर विचार करतो की आता काय करायचं, जवळपास कुठलं हॉस्पिटल आहे का याचा विचार सुरू होता. आणि मग लक्षात येतं की इथे जवळच डॉक्टर DY पाटील हे हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल तर आहे, पण आता या प्रवाशाला तिथे कसं न्यायचं, प्रवाशांना उतरवायचं, काय करायचं, हा सगळा प्रसंग असतो. पण कसलाही विचार न करता तो ड्रायव्हर ही बस थेट हॉस्पिटलच्या समोर आणतो. बसमधनं एक महिला उतरते, ती पटकन जाऊन सगळा जो प्रसंग आहे किंवा जी इमर्जन्सी आहे ती तिथल्या वॉचमॅनला सांगते. ते सुद्धा तातडीनं ते दरवाजे उघडतात आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघत असाल, ही बस थेट त्या हॉस्पिटलमध्ये जाते. हॉस्पिटलमधल्या इमर्जन्सीचा वॉर्ड आहे, तिथे ही बस जाऊन थांबते. त्यानंतर अर्थातच जे डॉक्टर आहेत त्यांना या सगळ्या संदर्भातलं सांगितलेलं असतं. ते स्ट्रेचर्स घेऊन येतात, नर्ससुद्धा तिथे येतात आणि त्यानंतर त्या जो प्रवासी आहे त्याला त्यामध्ये ॲडमिट केलं जातं. हा प्रवासी साधारण 55 वर्षाचा आहे आणि तो पिंपरीमधनं चाकणच्या दिशेने प्रवास करत होता. 16 ऑगस्टच्या संध्याकाळी साधारण 6-6:30च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. त्यानंतर डॉक्टर त्या प्रवाशाला ॲडमिट करून घेतात आणि त्याच्यावर उपचार सुरू होतात. जशी माहिती मिळते त्यानुसार वेळेमध्ये त्याला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचू शकलेले आहेत. त्याच्यावर आता सध्या उपचार सुरू आहेत आणि त्याला जो हार्ट अटॅक आला होता त्याच्यावर तातडीनं उपचार केल्यामुळे त्याची तब्येतसुद्धा आता स्टेबल आहे. त्यामुळे मी सुरुवातीला जसं म्हटलं की कुठली व्यक्ती कधी धावून येईल हे सांगता येत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघत असाल की ज्या पद्धतीनं जो कंडक्टर आहे आणि जो ड्रायव्हर आहे त्यांनी विचार केला, त्यांनी त्यांचं सतत विवेक बुद्धी वापरली आणि ती बस कुठलाही विचार न करता थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्याच्यामुळेच एका 55 वर्षाच्या प्रवाशाचे आभार मानलेले आहेत. तिथल्या जे बसमधले प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा या कंडक्टर आणि डॉक्टरांचे ड्रायव्हरचे आभार मानले आणि त्यानंतर त्या जो रुग्ण आहे, तो जो प्रवासी आहे त्याला ॲडमिट केल्यानंतर ही जी बस आहे ती पुढच्या प्रवासाला निघून गेली. त्यामुळे कुठल्या क्षणी कोण आपल्या मदतीसाठी धावून येईल असाच हा सगळा प्रसंग आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.